हे आपण दाखवतोय. तर याचा आपण एक थीम घेतलेला आपण थिंक ग्रीन गो ग्रीन. आपला आम्ही कंटिन्यू सेलिब्रेट होतोय, खूप चांगल्या प्रकारे त्याला उत्कृष्टपणे प्रतिसाद मिळतोय. तर आता हा वीक कशा प्रकारे सेलिब्रेट करतोय, तर याच्यासाठी आम्ही एक छोटीशी थीम लावली. तर ती थीम सगळ्यांनी काळजीपूर्वक बघायची. ठीक आहे का? हा चला, गुड मॉर्निंग. सकाळ झाली, चला आंघोळी करूया. आंघोळ झाली, ऑफिसला जायचंय. अगं ऐकते का? हा अगं मी बाजारात चाललोय, काय सामान वगैरे आणायचंय का तुला? तुम्ही दूध आणा, हा किराणाची लिस्ट घेऊन जा. अच्छा. आणि आता 2-3 भाज्या घेऊन या. हा ओके ओके चालेल, ठीक आहे. ए छोटू, हाँ बोलो। ये दूध दे मला. कितना चाहिए? 1 लीटर है. 1 लीटर चाहिए? हाँ 1 लीटर. ठीक है। अभी लो 1 लीटर दूध। अरे ये ऐसा कैसा पिछले लो उसको? अभी सरकार ने बंदी लाया है। अरे बंद तो लेके कैसे लाऊं मैं उसको? घर से कपड़े पीस में लेकर आना पड़ेगा। अपने पे कहना है दे पिछली प्लास्टिक थी. अभी देता है मैं। हाँ. बाकी घर से प्रत्येक वेळेला तुम्ही आणायचं आहे. ओके बघू नंतर काय लवकर द्या हो, ऑफिसला जायचंय. काय टाइमपास झाला तुझा? तो अरे पैसे राहिले तुझे द्यायचे किती? 54. 54. हाँ. ठीक है, ठीक है 54 चल. ओके. आलू ले लो, बैंगन ले लो. ए भैया, हाँ जी साहब. ए लेना जी साहब. भाजी दे चल लवकर लवकर. क्या क्या चाहिए? अरे दे टोमॅटो दे, ओके. 1 किलो काकडी दे, हाँ. हाँ थोडेसे कांदे दे ओके. और गाजर पण दे बाबा. हाँ साहब. 2 दिन के बाद है साहब. अरे वो भी वो लकड़ी आमोशा था ना. ओके. चलता हमारे. ओके. साहब किसे दे? थैंक यू तुम. नहीं साहब, इधर म्यूनसिपालिटी की गाड़ी आता है और हमारा माल लेके जाता है और 5,000 घंटे लिखते हैं. तो मैं कैसे लेके जाऊँ? नहीं वो तुम्हारे वो साथ. म्यूनसिपालिटी उसका दिमाग सटक है. तुम नहीं. वो चलता रहता है वो. नहीं साहब. ये ना तुम्हें दूसरे के पास जाएगा. नहीं रुको रुको साहब. हाँ, आप हमारे डेली कस्टमर हो, इस बार देता हो, आइंदा से नहीं देगा और किसी को मत बोलो कि मैंने दिया वो करके. देखेगा वो तुम क्या देगा. 150 रुपया हुआ था. कैसे हुआ? ध्यान की है हमारे. क्या मैं कुछ नहीं दे उससे दे रहा हूँ. काय होता है? उत्तर ये लो. हाँ या सर. नमस्कार काका. नमस्कार. काय 2 किलो गहू, 3 किलो साखर, 4 किलो ज्वारी, 1 किलो तांदूळ, हे सगळं आहे. अजून काय ऍड करायचं आहे? फोन करून विचारतो तुला. तुम्ही मांडा तो पण. हा, ठीक आहे. हॅलो. हॅलो. अगं ते किराणा दुकानामध्ये आलोय. अजून ते सामान मारलंय त्यांनी. काय हवं आहे तुला अजून? ते पोरांना कुरकुरे आणा. हा. आणि सध्या मॅगी आणा, पटकन होती. पटकन मॅगी. हा, मॅगी. बरं, काका असं आहे. मोठा मॅगी आणा. ते बाईंना फोन केलं वाटलंच माझी काही. मॅगी आणि मोठे आहे. नाही आणि कुरकुरे. मोठा मॅगी चाहिए. ठीक आहे. बस एवढंच ना बस, साहेब? बस एवढं. हे घ्या. हे घ्या. ते द्या. अहो, ते घेऊ कसं मी? पिशवी पाहिजे मला. नाही नाही, पिशव्यांवर बंदी आहे. 5,000 रुपये आम्हाला फाईन अहो, आहे. ते सगळे लोक तेच बोलले असते, ते आम्हाला माहिती आहे. द्या तुम्ही. नाही नाही, आम्हाला 5,000 फाईन आहे. फाईल मी माहिती आहे. बरं ठीक आहे, आता मी हा, द्या. सध्या देतो तुम्हाला, पण पुढच्या वेळेला येताना कापी पिशवी हो, मध्ये हो, नक्की. हे घ्या. आता कसं निघालं पिशव्या? आता तुमचं काही नाही. आता ऐक गं, ते सामान आणलं बघ, ठेवी दे. ठीक आहे, ठीक आहे. चला ऑफिसला निघायचंय मला. चला ऑफिसला निघूया. कोण येतो ऑफिसला? अगं मला डबा दे का जरा, ऑफिसला निघतोय मी. अहो तो डबा टेबल वरती ठेवलाय. टेबलवर आहे का? अच्छा अच्छा ठीक आहे. पिशवी देताना नेऊ कसं मी? आधी तर आहे का तिची पिशवी? हा आहे. चला. कोण येतो आज कामाला बघूया. हॅलो. थांबा. मित्रांनो, आपण सकाळपासून तर फार संध्याकाळपर्यंत अशा प्रकारचे पिशवे वापरतच असतो. हे जे दृश्य तुम्ही बघताय हे एका घराचं दृश्य आहे. विचार करू शकता, जर हा कचरा एका घराचा जमतोय तर सगळ्या लोकांच्या घराचा कचरा किती होतो बघायचं तुम्हाला. हे बघा,
हा कचरा जातो डम्पिंग ग्राउंडवर. डम्पिंग ग्राउंडवरती हा कचरा जाळला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी कचऱ्याचे तर डोंगर झालेले आहेत. आणि हा कचरा जेव्हा जाळला जातो ना मित्रांनो, तेव्हा त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड बाहेर निघतो. आणि हा आपल्या श्वसनाद्वारे आपल्याला त्रास देखील देतो. मित्रांनो, समुद्र तुम्ही बघितला असेल अशा प्रकारे प्रदूषित झालेला. तर अशा प्रकारे तुम्ही बघितले असेल की बाटल्या ठिकठिकाणी पडलेल्या असतात, नष्ट सुद्धा होत नाही. त्यानंतर अशा कचऱ्याचे ढीग मोठमोठ्या ठिकाणी मोठमोठे असे लॉबीच्या लॉबी लागले असतात मित्रांनो. त्यानंतर गाई म्हशी बघितले असतील, पण हे गाई म्हशी त्यांचं अन्न शोधतात. हे अन्न शोधताना त्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये आपण काय करतो, अन्न बांधून फेकून देतो. त्या गाई ते अन्न शोधत कळत न कळत ते काय करतात, त्या पिशव्या आपल्या तोंडात घेतात, खातात, ते आपल्या पोटात जातात. आपल्या म्हणजे कोणाच्या, गाईच्या पोटात जातात. आणि ते गाईच्या पोटात गेल्यावरती त्या गाईपासून येणारं जे दूध आहे ना मित्रांनो, ते आपल्या मुलाबाळांसाठी येतात. ते पण किती टॉक्सिक असेल विचार करू शकता, किती विषारी असेल. एक विचार करा की हे आपल्या मुलांसाठी एवढं हानिकारक आहे, पण हे गाई जनावर हे सुद्धा काय होतात, अशा ठिकाणी मरण पावतात. तर बघा, अशा ठिकाणी तुम्ही पाणी बघितलं असेल की नदी नाले अशा ठिकाणी काय असतात, भरपूर अशा पिशव्या जमा होतात. जमा झाल्यामुळे जे पाणी वाहून जायचं असतं ते वाहून जात नाही. जेव्हा अचानक पाऊस पडतो किंवा जेव्हाही पाऊस पडतो, हे नदी नाले पूर्णपणे तुंबतात आणि आपल्याला तिथे पुराची स्थिती निर्माण होते. तर मित्रांनो, शक्य होईल तितकं प्लास्टिकच्या पिशव्या टाळायच्या आहे. आणि कापडी पिशव्या, त्या ज्या कापडी पिशव्या ना मित्रांनो, त्या तुम्हाला जेवढ्या वापरता येतील तेवढ्या तुम्ही परिपूर्ण वापरायचे. त्यासाठी एकच सांगतो मित्रांनो, प्रदूषणाला आळा, प्लास्टिकला टाळा. प्रदूषणाला आळा, प्लास्टिकला टाळा. अरे नाही जरा उशीर आहे, तुझा पुढे मी येतो नंतर, बाईक येतो. तू बाईक घेऊन येतोस? हो, हो. ठीक आहे. हॅलो संदेश. हा हॅलो. अरे मी ऑफिसला निघतोय गाडी घेऊन माझी. हा का? तू येतोय का बरोबर माझ्या? नाही रे, मी पुढे निघालोय. निघाला? ट्रॅफिक पण फुल झालेली आहे. अच्छा, मग तू काय गाडी घेऊन गेलाय की बसने गेलाय? हा, माझी टू व्हीलर घेऊन आलोय. कुठे घेऊन आलाय? हा. ठीक आहे, मी जरा पाटील बघतोय इथं का. ठीक आहे. हॅलो पाटील सर. हा, बोल राणे. अहो मी ऑफिसला निघालोय, मी बाईक घेतोय, तुम्ही येता का माझ्या बरोबर? हा, मी पण माझी कार काढली आहे. काय करते? येतोय कारने. अच्छा ठीक आहे, मग ऑफिसला भेटूया आपण. अरे गुड मॉर्निंग भावेश, आलास तू? मित्रांनो, तुम्ही बघताय की प्रत्येक जण जेव्हा कामासाठी निघतोय, घरातून येताना स्वतःचं व्हेकल घेतोय. गाडी म्हणजे टू व्हीलर, फोर व्हीलर अशा प्रकारे त्यांचे व्हेकल काढले जातात. या व्हेकलचा परिणाम काय होतो, ठिकठिकाणी अशा प्रकारे ट्रॅफिक जमतोय, ठिकठिकाणी अशा प्रकारे वायू प्रदूषित होतोय. त्याच्यामुळे पृथ्वीचा जो समतोल आहे म्हणजे निसर्गाचा समतोल पूर्णपणे बिघडतो आहे. आणि असे ऍक्सिडेंट कधी कोणी बघितलं नसेल असं कोणी नाही, असे ऍक्सिडेंट प्रत्येक दिवशी कुठं ना कुठं तुम्ही घडलेले ऐकतात. आणि हे कशामुळे होत आहे, हे फक्त ट्रॅफिक जे आपले पर्सनल व्हेकल आहे, वैयक्तिक व्हेकल म्हणजे आपल्या ज्या गाड्या आहेत, यामुळे सगळं होते. तर याच्यावरती आपण हे जर बघितलं तर पार्किंगचा सुद्धा आपल्यासाठी असा इश्यू येतोय. भरपूर ठिकाणी हे इश्यू येत आहे, पार्किंगला जागा नाही. पण ह्या गाड्या जेव्हा आपण कंपनीत आणत असतो तेव्हा या गाड्यांमध्ये एक इंधन आपण वापरतो, त्याला आपण पेट्रोल म्हणतो. हे पेट्रोल कधी ना कधी संपणार आहे, त्याच्याकरता त्याचा काळजीपूर्वक वापर केला गेला पाहिजे आणि आपली पैशाची बचत आपण केली गेली पाहिजे. तर शक्य तितकं तुम्हाला होईल तेवढा शक्य नाही मित्रांनो, आता हे तुम्हाला करावंच लागेल. तुम्हाला जास्तीत जास्त आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करावा लागेल. इलेक्ट्रिक व्हेकल, इलेक्ट्रिक बस यांचा वापर करावा लागेल. सायकल जेवढी जास्तीत जास्त चालवली तेवढी जास्तीत जास्त चालवली गेली पाहिजे. बस, ट्रेन, बोट अशा जास्तीत जास्त यांचा तुम्हाला वापर केला गेला पाहिजे म्हणजे पाहिजे. तर मित्रांनो, प्रदूषणाला आळा, वैयक्तिक वाहन टाळा. प्रदूषणाला आळा, वैयक्तिक वाहन टाळा. प्रदूषणाला आळा, वैयक्तिक वाहन टाळा. कसा आहेस रस्ते का संदेश? काय ट्रॅफिक लागली तुला? हो, खूप लागली. ते पाटील सर जरा लेट होतोय. ट्रॅफिक लागलं. ऍक्सिडेंट झालेला त्यामुळे ट्रॅफिक जाम पाटील झालं. आले. हा चला, ठीक आहे. चला, कशा आहात पाटील मग तुम्ही? हा, मस्त. चला. काय साहेब, कसं का? काय नाही, ऍक्सिडेंट झालेला त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झाली, त्यामुळे मला उशीर झालाय. अच्छा. चला ठीक आहे, आपली कामं करून घ्या आता, परत थोड्या. हा, कामाला लागा. अरे लाईट लावा. ते लाईट लाव, एसी लाव जरा, थंडी. पंखा पण लाव जरा. हा, आम्ही पंखा पण लावला, सगळे चालू केलं आता. बघा, मेल आले का बघा. कामाचं लोड भरपूर आहे, कामं करा. अरे एक काम करा, आपण
कॅन्टीनला जाऊया, कामाला चालू करा. एक मेल करा, काय टाकायला बरं ठीक आहे, रिलॅक्स होऊया, त्याच्यानंतर कामाला चालू करूया. अरे ते सी कॉम्प्युटर आणि फंक्शन इतके सगळे बंद करा, असेच चालले तुम्ही लोक. अहो 5 मिनिटात येतो चहा पिऊन. चला आपली वेळ करूया. चला या. थांबा मित्रांनो, ही वास्तविकता आहे. आपण जिथे काम करतोय तिथे आपण एसी चालू ठेवतो, पंखे चालू ठेवतो, ट्यूबलाईट चालू ठेवतो, इक्विपमेंट चालू ठेवतो. तुमच्याकडं जे कॉम्प्युटर वगैरे असतात ना मित्रांनो, त्याच्या स्क्रीन सुद्धा चालू असतात. शक्य असेल तिथे तुम्हाला वीज वाचवावी लागेल. ही जर वीज वाचवली तरी पुढच्या पिढीसाठी वीज जी आहे तिची निर्मिती करण्यासाठी आपल्याला ही वीज कुठे ना कुठे वाचवली तर आपण गो ग्रीन वरती आपला जो भर आहे तो दिला जाईल. आणि ही वीज बनवण्यासाठी कोळशाचा उपयोग केला जातो. या कोळशामुळे वातावरणात प्रदूषण होतं आणि हे प्रदूषण कोणीही कंट्रोल करू शकत नाही. दुसरी गोष्ट, ही वीज जी आहे वेगवेगळ्या मार्गाने तयार होते, पण ज्याच्यातून प्रदूषण होतंय ते दुसरा मार्ग जो आहे अणुविद्युत केंद्र. याच्यातून वेगवेगळ्या प्रकारे रेडिएशन बाहेर निघतात. या रेडिएशनचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्या सगळ्यांवरती पडतो आणि या पुढच्या ज्या पिढी येणार आहे ना यांच्यावरती कायम स्वरूपात पडणार आहे. तर त्याच्यासाठी एक लक्षात ठेवा, पर्यायी जे सोर्सेस आहेत, जे निसर्गाकडून आपल्याला उपलब्ध आहेत, त्यांचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे. त्यामध्ये आपण वारा म्हणजे पवन ऊर्जा आपण वापरू शकतो, पवन चक्की आपण वापरू शकतो, सौर ऊर्जा, सोलर सिस्टीम आपण वापरू शकतो. त्याच प्रकारे शक्य तिथे आपल्याला एलईडी लॅम्प, एलईडी ट्यूब वगैरे आपण हे वापरू शकतो. आणि आता तर नवीनच आलेले आहे मित्रांनो, मोशन सेन्सर ट्यूब बल्ब आलेले आहेत. तिथून तुम्ही चालता गेले तर ट्यूब लागेल, बाहेर नसल्या कोणती हालता नसेल ट्यूब ऑटोमॅटिक बहुतेक ठिकाणी वापरलं जातं यार. आणि या वापरामुळे काय होते की आपल्याला काय होते, वीज वाचवली जाते. वीज वाचवा, पर्यावरण वाचवा. वीज वाचवा, पर्यावरण वाचवा. वीज वाचवा, पर्यावरण वाचवा. टेम्परेचर दिवसेंदिवस वाढत आहे, पाऊस अवकाळी पडत आहे, कुठे पाऊस जास्त पडत आहे, कुठे कमी पडत आहे. मित्रांनो, हे जे निव्वळ लक्षण आहे ना, हे निष्काळजीपणाचं लक्षण आहे. यामध्ये आपण जर म्हटलो तर याचा कंट्रोल जो आहे तो आपल्याला ठेवावा लागेल आणि हे आपल्याला कुठे ना कुठे थांबवावं लागेल. तर त्यासाठी एक झाड जर तुमच्याशी बोलत असेल तर ते त्याची व्यथा कशा प्रकारे मांडतं हे तुम्हाला कळलं गेलं पाहिजे. तर तुमच्या समोर एक झाड त्याची व्यथा मांडतं. ओळखलं का मला? हो, झाड आहे मी, झाड. तोड मला, तोड. का रे थांबलास आता? अरे या करोनाच्या काळात जेव्हा तुला ऑक्सिजन विकत घ्यायची वेळ आली तेव्हा तुला माझं महत्व कळलं रे. अरे ही झाडं, जंगलं, नद्या, नाले, अरे पर्वत, हे सगळं निसर्गाने बनवलंय, तू नाही. अरे हे कसा विसरतोस? तुला सुद्धा निसर्गानेच बनवलंय. अरे हा निसर्ग नष्ट करशील तर तू तरी कसा राहशील रे, कसा जगशील? एक झाड दरवर्षाला 118 किलोग्रॅम ऑक्सिजन उत्सर्जित करतो. अरे त्यापैकी एका माणसाची प्रत्येक दिवसाची गरजच 840 ग्रॅम आहे, जो आजच्या तारखेत बनवायला हजारो रुपये लागतात. बरं एवढंच नव्हे, जेव्हा एक व्यक्ती मरण पावतो ना तेव्हा तोही त्याच्या बरोबर एक झाड घेऊन जातो. तेव्हा आता तरी सगळ्यांनी सुद्धा प्रत्येकाने एक तरी झाड लावाच आणि ते जगवाच. झाडे लावा, झाडे जगवा. तुम्ही बघितलं, हा एक छोटासा एक प्रयत्न होता. एक झाडे लावा, झाडे जगवा, गो ग्रीन ही आपली थीम होती. ह्या थीम वरती जर आपण झाडे लावली आणि जगवली तर ती आपल्याला जगवावीच लागते, नाही जगवली तर आपलं सुद्धा काही खरं नाही. तर तुमच्या समोर आज इथे येऊन एक जो तुम्हाला एन्व्हायरमेंट मॅन तुम्हाला ही माहिती देतोय. एन्व्हायरमेंट मॅन हा मी नव्हे, हा एन्व्हायरमेंट मॅन प्रत्येकात आहे, तुमच्यातही आहे, तो माझ्यातही आहे, तो तुमच्यातही आहे. आणि हा प्रत्येकाचा जो एन्व्हायरमेंट मॅन आहे हा जागा व्हायलाच पाहिजे. आणि या सगळ्यासाठी आपण सगळ्यांनी एक प्रतिज्ञा केली गेली पाहिजे. काय? आपण प्रत्येकाने एक झाड लावलंच पाहिजे आणि आपण एक झाड लावलंच पाहिजे. आपण सगळे मिळून एक प्रतिज्ञा करूया, एक झाड लावलंच पाहिजे, एक झाड जगवलंच पाहिजे, एक झाड जगवलंच पाहिजे, एक झाड लावलं पाहिजे, एक झाड जगवलं पाहिजे. तर मित्रांनो, हे झाड आपण लावणार आणि ते जगवणार देखील आणि आपल्या याच्या सृष्टीचे आपल्याला संरक्षण पण करायचे. म्हणजे आपल्याला ही जी निसर्ग जी आहे ना ही खरी संपत्ती मित्रांनो, ही आपल्याला आज आपल्याकडे आहे पण आपल्याला पुढच्या पिढीलाही द्यायची आहे.
तर ही तुमच्या पिढीला तुम्ही देऊ इच्छिता.